साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाचे लोकार्पण, भव्य नाट्यगृह व समाज मंदिर उभारणीसह विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी आमदार आशुतोष काळे यांनी भेट देत आंदोलनकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली। यावेळी त्यांनी स्मारकाच्या लोकार्पणाचा निर्णय समाजाने एकमताने घ्यावा, तर नाट्यगृह कोणत्याही ठिकाणी उभारले गेले तरी त्याचं नाव साहित्यरत्न डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह हेच राहील, अशी स्पष्ट भूमिका मांडली। आंदोलनस्थळी उपस्थित समाज बांधवांच्या भावना जाणून घेत आमदार काळे म्हणाले की स्मारकाचे लोकार्पण कधी व कोणत्या स्वरूपात करायचे याबाबत संपूर्ण समाजाने एकत्रित बैठक घेऊन निर्णय घ्यावा। या निर्णयाची रूपरेषा नगर परिषद प्रशासनाला कळवल्यानंतर समाजाच्या इच्छेनुसार लोकार्पण सोहळ्याचं नियोजन करण्यात येईल। या प्रक्रियेत प्रशासनाकडून कोणतीही अडचण येऊ दिली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली। यावेळी त्यांनी अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाच्या कामाबाबत माहिती दिली। नाट्यगृहासाठी शासनानं 5 कोटी रुपयांची निधी मंजूर केला असून प्रस्तावित जागेच्या करारासंदर्भातील कायदेशीर प्रक्रिया सध्या शासन स्तरावर प्रलंबित असल्यामुळे काम सुरू होण्यास विलंब होत असल्याचं त्यांनी सांगितलं। ही प्रक्रिया पूर्ण होताच नाट्यगृहाचं बांधकाम युद्धपातळीवर सुरू केलं जाईल। यासाठी आपण सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करत असून नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी याबाबत आवश्यक पाठपुरावा करण्याच्या सूचना दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे। नाट्यगृहाच्या जागेबाबत सुरू असलेल्या चर्चेवर भाष्य करताना आमदार काळे म्हणाले की आवश्यक असल्यास नाट्यगृहासाठी जागा बदलावी लागली तरी हरकत नाही, मात्र कोणत्याही परिस्थितीत नाट्यगृहाच्या नावात बदल होणार नाही। ज्या ठिकाणी नाट्यगृह उभारले जाईल त्या नाट्यगृहाला साहित्यरत्न डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह हेच नाव राहिलं पाहिजे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजित निकत यांना आंदोलनकर्त्यांसमोर दिले। समाज मंदिराच्या मागणीबाबतही त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली। समाज बांधवांनी सुचवलेल्या जागेची माहिती मुख्याधिकाऱ्यांनी घेऊन त्याबाबत आवश्यक ती कारवाई करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या। पण जिथं कुठं तुम्ही नाट्यगृह कराल त्याचं नाव लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असंच असलं पाहिजे। नाही तर तुम्ही जागा बदलली का नाव बदलायचं काही उद्योग नका करू। ते कुठेही करा तुम्ही, पण नाव बदललं करू नका। सकल मातंग समाजाच्या वतीने डॉक्टर अण्णाभाऊ साठे स्मारकाचं लोकार्पण तसेच नाट्यगृह आणि समाज मंदिरासाठी त्यांचं उपोषण या ठिकाणी चालू आहे। स्मारकाचं लोकार्पण हे करण्यासाठी त्याच्या अगोदर पण समाजाला मी विनंती केलेली होती की आपण एकत्रित बसून कशा प्रकारचा कार्यक्रम कधी घ्यायचा आहे हे आपण सुचवावं। त्या पद्धतीने नगरपालिका त्या ठिकाणी त्याची अंमलबजावणी करेल। राहिला विषय नाट्यगृहाचा, त्या ठिकाणी जी काही जमीन आहे त्याचं करार हे शासनाकडे प्रलंबित आहे। त्याला निधी जवळजवळ 5 कोटी त्याला मंजूर आहे। त्या जमिनीचा विषय शासनाकडनं भाडे कराराचा झाला का ते काम निश्चितपणाने करता येईल। समाज मंदिरासाठी जी जागा त्यांनी अपेक्षित धरलेली आहे त्या जागेचा जो काही विषय आहे CO साहेब त्या ठिकाणी माहिती घेऊन त्याच्यावरही कारवाई करतील। तर त्या पद्धतीची विनंती त्यांना केलेली आहे। समाजाचा विषय त्यांनी त्या ठिकाणी कशा पद्धतीने पुढे जायचं आहे आणि कार्यक्रम कसा घडवून आणायचा आहे हे यासाठी त्यांनी एकत्रित बसावं, त्यांनी निर्णय घ्यावा आणि नगरपालिकेला CO साहेबांना त्यांनी द्यावं। त्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी होईल एवढं या ठिकाणी त्यांना विनंती केलेली। उपोषण करण्यासाठी ते बसलेले सर्व कार्यकर्ते यांना विनंती आहे का आपण आपलं उपोषण मागे घ्यावं। दरम्यान आमदार आशुतोष काळे यांच्या भूमिकेमुळे आंदोलनकर्त्यांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालं असून स्मारकाचं लोकार्पण, नाट्यगृह आणि समाज मंदिर या तिन्ही मागण्यांबाबत लवकरच सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे, कोपरगाव।